या पाठाचे नाव माणसात देव शोधणारा संत. महाराष्ट्र हा संतांचा देश आहे. ही संतांची परंपरा गेली अनेक शतके महाराष्ट्रात अखंडित चालू आहे. लोकोद्धाराचे महान मंदिर संतांनी या महाराष्ट्रात उभारले. त्याचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याच्या भिंती बांधल्या. एकनाथांनी त्यावर घुमट चढवला. तुकोबा त्याचे कळस झाले आणि गाडगेबाबांनी त्या कळसावर पताका फडकावली. ज्ञानोबापासून ते गाडगेबाबांपर्यंत सर्व संतांचे म्हणणे एक, की देव हा देवळात नाही, दगडात नाही, माणसात आहे. पण दुर्दैवाची गोष्ट, संतांनी आकाश पाताळ एक केले तरी माणसातला परमेश्वर अजून लोकांना दिसत नाही. त्यांना दगडातला परमेश्वर दिसतो. 50 वर्षे गाडगेबाबांनी लक्षावधी लोकांना सतत ओरडून सांगितले की बाबांनो, दगडाधोंड्याची पूजा करू नका रे, माणसांची पूजा करा. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. डोक्यावर झिंजा, अंगावर चिंध्या, एका हातात खराटा आणि एका हातात मडके. प्रारंभी लोकांना कळेना की हा माणूस वेडा आहे की दूधखुळा आहे. कुठे कुणाच्या घरात राहायचे नाही, भाकरीचा तुकडा खायचा, खापरातून पाणी प्यायचे आणि ज्या गावी जायचे ते गाव हातातल्या झाडूने झाडून स्वच्छ करायचे. काही दिवसांनी लोकांना वाटले की हा कोणी अवलिया दिसतो आहे. त्याबरोबर लोक त्यांच्या पाया पडायला गेले की त्यांच्या पाठीवर खराटा मारून ते पळालेच. उभ्या आयुष्यात त्यांनी आपल्या पायाला कोणाला हात लावू दिला नाही किंवा भूत भविष्य सांगून किंवा अंगारे धुपारे देऊन बुवाबाजी केली नाही. कीर्तन हे गाडगेबाबांचे खरे सामर्थ्य. आपल्या खेडवळ लाडक्या वऱ्हाडी बोलीमध्ये तासन तास ते हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून ठेवत. काव्य आणि विनोद यांचा धबधबा त्यांच्या मुखातून वाहायचा. गरिबांचा आणि दलितांचा उद्धार हा एकच त्यांच्या कीर्तनाचा विषय. देवळात जाऊ नका, मूर्तीची पूजा करू नका, देवापुढे पैसा फळे ठेवू नका, तीर्थयात्रेला जाऊ नका, सत्यनारायण पूजू नका, पोथी पुराणातल्या चमत्कारांवर विश्वास ठेवू नका, कोणाचा मंत्र नि गुरुपदेश घेऊ नका, प्राण्यांची हत्या करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका. ही शिकवण सतत आयुष्यभर हजारो कीर्तने करून गाडगेबाबांनी जनतेला दिली. गरिबांसाठी साऱ्या महाराष्ट्रात त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या. या सर्व धर्मशाळांची व्यवस्था बाबांनी चोख आणि नमुनेदार ठेवली. बाबा म्हणजे खरोखर एक चमत्कार होता. त्यांच्या अंगामध्ये अनेक अलौकिक शक्ती होत्या की ज्यांचे आकलन कोणालाही होऊ शकले नाही. रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणणारा आणि अनाथ अपंगितांना हृदयाशी धरणारा तो खरा साधू. ही तुकोबाची व्याख्या गाडगेबाबांना अक्षरशः लागू पडते. माणसामधल्या परमेश्वराची पूजा करणाऱ्या या संतांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक प्रचंड सामर्थ्य निर्माण केले. कोणत्याही गावात त्यांनी पाऊल टाकले की पहिल्याने त्यांच्या हातातला झाडू चालू लागे. मग लोक जागे होत आणि हातात खराटे घेऊन धावत. सकाळी गावातील घाण झाडूने साफ केली म्हणजे मग संध्याकाळी लोकांच्या डोक्यातील घाण बाबा आपल्या कीर्तनाने साफ करत. हे गाडगेबाबांच्या जीवनाचे आणि सेवेचे तंत्र होते. डोक्यावर खापराच्या तुकड्याचे शिरस्त्राण, अंगावर रंगबिरंगी चिंध्या, एका कानात एक कवडी लोंबत आहे, दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच डुलत आहे, असा बाबांचा अवतार असे. बाबा एरवी कोणाशी बोलत नसत, गप्पा मारत नसत, एका ठिकाणी तर ते मुळीच बसत नसत. मग बोलणार कोणाशी काय? नुसते त्यांना पाहून ते तुम्हाला कधीच समजले नसते. सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे पाण्यात, तसे गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात. हजारो माणसांच्या प्रचंड समुदायामध्ये बाबा एकदा उभे राहिले म्हणजे पावसाळ्यातल्या मेघासारखे ते आभाळभर गडगडू लागत आणि डोक्यावर साहित्याचा, सद्भावनेचा आणि सद्विचारांचा असा काही मारा सुरू होत असे की श्रोते अक्षरशः त्या कीर्तनाच्या सरोवरात देहभान विसरून तासन तास डुबत राहत असत. कीर्तनासाठी बाबांना साहित्य लागत नसे. टाळ नाही, वीणा नाही, बाबाची पेटी नाही. मिळाली तरी वाहावा, न मिळाली तरी वाहावा. रस्त्यावरचे 2 दगड वेचून ते वाजवायला लागत. श्रोत्यांच्या टाळ्या आणि घोष हेच त्यांच्या कीर्तनाचे सारे भांडवल असे. बाबांना वाचता येत नसे, लिहिता येत नसे, पण तुकोबांचे अभंग त्यांच्या जिभेवर नाचत असत. बाबांचे कीर्तन अज्ञांसाठी होते, दुःखितांसाठी होते. त्यात योग नव्हता, अध्यात्मवाद नव्हता, पोथी नव्हती, पुराण नव्हते, देवांची वर्णने नव्हती,
पूजा यात्रा यांचा उपदेश नव्हता. त्यात शुद्ध जीवन होते. हजारो वर्षे समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रूढीखाली भरडून निघाल्यामुळे दूधखुळ्या देवभोळ्या आणि आंधळ्या पांगळ्या झालेल्या हीन दीन समाजाच्या उद्धाराचा झणझणीत प्रकाशझोत म्हणजे गाडगेबाबांचे कीर्तन. खोपोलीच्या अलीकडे उजव्या बाजूला एक रस्ता फुटतो. त्याला शीळ फाटा म्हणतात. तेथून आतमध्ये एका मैलावर एक यात्रा भरत असे. तिकडे बाबांना बोलावणे होते. उजव्या बाजूला एका उंच टेकडीच्या आजूबाजूच्या मैदानात यात्रेच्या निमित्ताने एक गावच वसलेले होते. कार्तिक महिन्यात 15 दिवस ही यात्रा भरते. या 15 दिवसांत हजारो लोक तेथे येतात. तिथे बाबांनी भजनकऱ्यांना ओळीने उभे केले आणि हातातल्या काठीने इशारा केला. त्याबरोबर टाळ्यांच्या तालावर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या त्यांच्या आवडत्या भजनाचा वातावरणात गजर उठला. सभोवार यात्रेचा एवढा गोंगाट चाललेला होता. पण त्या गोंगाटामधून एखाद्या कारंजाच्या धारेप्रमाणे बाबांचे भजन वर उचंबळले. क्षणार्धात भोवतालचा गोंगाट थांबला आणि शेकडो स्त्री पुरुष आणि मुले बाबांच्या भोवती जमली आणि टाळ्यांच्या तालावर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे भजन गाऊ लागले. नेहमीप्रमाणे भजन केल्यानंतर बाबांनी उपदेशाचे 2 शब्द सांगितले. बाबांनो, दया हा जगातला सर्वात मोठा धर्म आहे. कबीर कहे कमाल को सबसे बड़ी दया, तीरथ जाओ काशी जाओ चाहे जाओ गया. बाबांचे कीर्तन याप्रमाणे 1-2 तास चाले. हजारो लोक देहभान विसरून आणि कानात प्राण आणून त्यांचा शब्द आपल्या हृदयात साठवून ठेवत. मित्रांनो, हा धडा इयत्ता 7वीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील होता. हे पुस्तक 1996 ते 2008 पर्यंत उपलब्ध होते. अशा जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आपल्या आवडीचे धडे, कविता आणि पाठ ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.